Okay, so good evening, guys. Once again, we are here, and thank you for joining the meeting. And so, in the previous session, we had discussed about the first chapter, म्हणजे आपलं हे द फर्स्ट टेस्ट. सो त्याच्याबद्दल थोडंफार मी माहिती देतो आधी की काय झालं त्या चॅप्टरमध्ये, आपण काय काय बघितलो आणि काय काय कळालं आपल्याला. त्याआधी मी ऑडिबल आहे का करेक्टली? एम आय ऑडिबल क्लिअरली? If you all can confirm by unmuting yourself, it would be better. Yes. ओके फाईन, ठीक आहे. तो फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं की थोडे दोस्त आहेत, म्हणजे दोस्त म्हणण्यापेक्षा एक स्टुडंटचा ग्रुप आहे आणि ते सगळे डिस्कशन करून एक नाटक बसवायचं त्यांचा प्लॅन चाललाय. आणि एक टॉर्ट्सऑफ म्हणून डायरेक्टर आहे. टॉर्ट्सऑफ ही हॅज गिव्हन देम अ टास्क की तुम्ही एक प्ले परफॉर्म करायचा आहे आणि त्या प्लेसाठी सगळे तयारी करायला चालू करतात. म्हणजेच वेगवेगळे नाटकांचे भाग घेऊन ते भागला रिप्रेझेंट स्टेजवरती विथ लाईट्स, विथ कॉस्ट्युम, हे सगळं करायचा प्रयत्न चालू करतात, प्रॅक्टिस. सो यामध्ये त्यांना थोडे प्रॉब्लेम्स येतात. जसं की फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलो, जो लीड कॅरेक्टर आहे दॅट इज कोस्त्याला घरी जाऊन प्रॅक्टिस करायला लागतं नॉर्मल प्रॉप्स घेऊन, जसं की टावेलचा तो टोपी बनवतोय, हे सगळं म्हणजे नॉर्मल जेस्चर्स. सो हे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला हे दिसतंय की कसं त्यांना नेक्स्ट डे येऊन सुद्धा त्यांनी सेम प्रॅक्टिस कंटिन्यू करतात, पण त्यांना जास्त काही भेटत नाही. बिकॉज अजून डिरेक्टर त्यांना काही ऍडवाइस केलेलं नाहीये की तुम्ही असंच करा किंवा हेच पाहिजे किंवा असंच पाहिजे. सो त्यांनी कंटिन्यू करत असतात, त्यांचे ग्रुप्स असतात दोघा जणांचे, ते टास्क त्यांनी कंटिन्यू करत असतात. नेक्स्ट डे हा जो असतोय कोस्त्या, थर्ड डे तो लेट येतोय आणि मग त्याला सुनावतात की तू लेट का आलास, असं वगैरे. सो हे सगळे जे जनरल इश्यूज आहेत जे आपण नाटकात युजली आपण परफॉर्म करताना बघतो, हे सगळं आपल्याला सहजपणे या पुस्तकात, स्टॅनिस्लावस्कींच्या पुस्तकात आपल्याला बघायला भेटतंय. आणि मग नेक्स्ट डे त्याच दिवशी ऍक्च्युली तो परफॉर्म करून जातोय घरी आणि त्याला सेम परफॉर्म करायला सारखं वाटतंय डेली, लाईक त्याचा काय बेटरमेंट येत नसते. मग हे सगळं त्याच्यासोबत व्हायला लागतं आणि मग तो डेली यायला लागतंय असं त्याला दोस्तांकडून सुद्धा त्याला रिव्ह्यूज भेटायला लागतात की ओके ठीक आहे, काय भेटत नाहीये असं वगैरे सगळं. आणि मग फायनली ऍट लास्ट त्यांच्यामध्ये परफॉर्म केलं जातंय प्ले, असं होत होत. आणि हा परफॉर्म केलेला प्ले ह्याला इतकं काही जास्त आवडत नाही. सो बट एकटी मुलगी जे परफॉर्म केलेली असते तिचं त्याला खूप आवडत आहे. आणि मग एक डायलॉग जे असतात मध्ये मध्ये, जे आपण फुल प्रयत्न करतो चांगलं होण्यासाठी, ते चांगले होतात. बाकीचं ऍक्ट का काय मी घाबरतो आपण फर्स्ट टाइम परफॉर्म करताना लाईट्स मध्ये, आणि जे आपले म्युझिक असतंय, कॉस्ट्युम्स असतात, त्याच्यासोबत एकदम परफॉर्म करायला होत नाही. आणि इथं कसं दाखवलेत, कधी एकदा ह्याच्यासोबत असं झालं की स्टेजवरती आला आणि प्रॉप्सच नाही आहेत, म्हणजे वेगळीकडे आहेत प्रॉप्स जे डिसाईड झाले. सो ह्याचा परफॉर्मन्स होतंय, ह्याला थोडे लोक कॉम्प्लिमेंट करतात, टाळ्या बसतात, बट ते टाळ्या किती खरं आहेत हे डायरेक्टरच सांगू शकतो. सो आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण डायरेक्टर्सचे, असिस्टंट डायरेक्टर आणि मेन डायरेक्टर टॉर्ट्सऑफचे रिव्ह्यूज ऐकूयात आणि त्यांचं काय म्हणणं आहे ऍक्टिंग बद्दल, हे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघूया. ओके, सो मी नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतो. वेन ऍक्टिंग इज अन आर्ट, चॅप्टर 2. सो मला हे सांगा की म्हणजे व्हिडिओ चालू असू देत, ह्याच्यामुळे माझा आवाज काही कट होत आहे काय, की व्हिडिओ नसलेलं चालतंय? कसं वाटतंय ते? नाही, आवाज येतो नाही, व्यवस्थित, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. येस. ओके, ठीक. म्हणजे की व्हिडिओ चालू असल्यामुळे कधी कधी कट होते ना, रेंज इश्यू मुळे. तसं काय होत नाही तर मग आय विल कंटिन्यू. ओके, ठीक आहे. सो चॅप्टर 2, वेन ऍक्टिंग इज अन आर्ट. येस. नाही तर टुडे वी वर तेजस, कॉल्ड टुगेदर. सॉरी, बेटर व्हिडिओ बंद कर, कारण कधी कधी हां, पार्टिसिपंटना पण प्रॉब्लेम होऊ शकतो. इट डिपेंड हो ऑन हो, बोथ ठीक. साइड. सो येस, व्हिडिओ बंद कर. चालतंय. डिस्कस करताना मी पाहिजे व्हिडिओ ऑन करतो परत, आणि त्यावेळेला करतो. येस येस, शुअर. सगळेजण ऑन करू तेव्हा तेव्हा काय प्रॉब्लेम. चालतंय, ठीक आहे. ओके, सो शाल आय स्टार्ट? येस येस. Okay. So, chapter 1, day 1. Today we were called together to hear the director's criticism of our performance. Above all, look for what is fine in art and try to understand it. Therefore, we shall begin by discussing the constructive elements of the test.
there are two movements worth noting, sorry. The first, when Maria threw herself down the staircase with the despairing cry of, "Oh, help me." And the second, more extended in time, when Kostya Nazvanov said, "Blood, Iago, blood." In both instances, you who were playing and we who were watching gave ourselves completely to what was happening on the stage. Such successful movements by themselves we can recognize as belonging to the art of a living part. And what is this art? I asked. You experienced it yourself. Suppose you state what you felt. I neither know nor remember, said I, embarrassed by thoughts of praise. What? You do not remember your own inner excitement? You do not remember that your hands, your eyes, and your whole body tried to throw themselves forward to grasp something? Uh, You do not remember can anybody able to hear Tejas? barely restrained your tears? Yes? Or you see MS. Is everything fine, Vatsu? Hello? Yes, go ahead. Okay, fine. ठीक है. um, okay. So I was okay here. You do not remember how you bit your lips and barely restrained your tears? Now that you tell me about what happened, I seem to remember my actions, I confessed. But without me, you could not have understood the ways in which your feelings found expression. No, I admit I couldn't. You were acting with your subconscious intuitively, he concluded. Perhaps. I do not know. But is that good or bad? Very good if your intuition carries you along the right path, and very bad if it makes a mistake, explained Tortsov. During the exhibition performance, it did not mislead you, and what you gave us in those few successful moments was excellent. Is that really true? I asked. Yes, because the very best that can happen is to have the actor completely carried away by the play. Then, regardless of his own will, he lives the part, not noticing how he feels, not thinking about what he does. And it all moves of its own accord, subconsciously and intuitively. Salvini said, the great actor should be full of feeling, and especially he should feel the thing he is portraying. He must feel an emotion not only once or twice while he is studying his part, but to a greater or lesser degree every time he plays it, no matter whether it is the first or the thousandth time. Unfortunately, this is not within our control. Our subconscious is inaccessible to our consciousness. We cannot enter into that realm. If for any reason we do penetrate into it, then the subconscious mind becomes conscious and dies. The result is a predicament. We are supposed to create under inspiration. Only our subconsciousness gives us inspiration. Yet we apparently can see this subconscious only through our consciousness, which kills it. Fortunately, there is a way out of it. We find the solution in an oblique instead of a direct approach. In the soul of a human being, there are certain elements which are subject to consciousness and will. These accessible parts are capable in turn of acting on psychic processes that are involuntary. To be sure, this calls for extremely complicated creative work. It is carried on in part under the control of our consciousness, but a much more significant proportion is subconscious and involuntary. To rouse your subconscious to creative work, there is a special technique. We must leave this all that is in the fullest sense subconscious to nature and address ourselves to what is within our reach. When intuition enters into our work, we must know how not to interfere. One cannot always create subconsciously and within inspiration. No such genius exists in the world. Therefore, our art teaches us first of all to create consciously and rightly, because that will best prepare the way for the blossoming of the subconscious, which is inspiration. The more you have conscious creative movements in your role, the more chance you will have to flow of inspiration. You may well play your role or you may play badly. The important thing is that you should play truly, wrote Shepkin to his pupil Shumsky.
To play truly means to be right, logical, coherent, to think, strive, feel, and with your role. If you take all these internal processes and adapt them to the spiritual and physical life of the person you're representing, we call that living the part. This is of supreme significance in creative work. Aside from the fact that it opens up avenues for inspiration, living the part helps the artist to carry out one of his main objectives. His job is not to present merely the external life of his character. He must fit his own human qualities to the life of this person and pour into it all of his own soul. The fundamental aim of our art is the creation of this inner life of a human spirit and its expression in an artistic form. That is why we begin by thinking about the inner side of a role and how to create its spiritual life through the help of the internal processes of living the part. You must live it by actually experiencing feelings that are analogous to it. Each and every time you repeat the process of creating it. Why is the subconscious so dependent on this conscious? Said I. It seems entirely normal to me, was the reply. The use of steam, electricity, wind, water, and other involuntary forces in nature is dependent on the intelligence of an engineer. Our subconscious power cannot function without its own engineer. Our conscious technique, it is slowly when an actor feels that his inner and outer life on the stage is flowing naturally and normally. In the circumstances that surround him, that the deeper sources of his subconscious gently open, and from them come feelings we cannot always analyze. For a shorter or longer space of time, they can take possession of us whenever some inner instinct bids them. Since we do not understand this governing power and cannot study it, we actors call it simply nature. But if you break the laws of normal organic life and cease to function rightly, then this highly sensitive subconscious becomes alarmed. Artistic impotence and a naive, immature sort of acting. At such times, your playing is lifeless, stilted. Consequently, high movements alternate with overacting. Okay, so here ends the sub chapter of this topic. I would like to brief you all because this is a important thing. Just in a few lines, ह्याच्यात स्टॅनिस्लावस्की हे म्हणत आहेत फर्स्ट ज्या वेळेला ह्याला विचारलं जातंय की तुम्ही कसा परफॉर्म करताय, त्यावेळेला डिरेक्टर फर्स्ट ऑफ ऑल म्हणते की हे जे सगळं आहे ते मेकॅनिकल न होता थोडे पॉइंट्स मध्ये खूप ऑर्गॅनिक ऍक्टिंग दाखवले. म्हणजे ऑर्गॅनिक ऍक्टिंग म्हणजे ते रिअली फील झालं की त्यांनी त्या एन्व्हायरमेंट मध्ये आहेत, त्या नेचर मध्ये आहेत, which is actually more important according to Totsov. So, hey main process asthana, next he goes on to an important quote said by Shepkin, that is, you may play well or you may thing is ह्याचं मीनिंग सिंपल आहे की ज्या वेळेला आपण एक कॅरेक्टर पकडतो तेव्हा स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये न दाखवता त्या कॅरेक्टरचे ऍक्च्युअल इमोशन्स आणि त्या कॅरेक्टरचं ऍक्च्युअल ओळख काय आहे हे समजून जर आपण परफॉर्म करायला लागलो, देन दॅट वुड बी मोर बेटर देन ऍक्च्युअली जस्ट परफॉर्मिंग अँड ट्राईंग टू गो इन टू दी कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टरच्या आत जाणं असं म्हणतात हे काहीच नाहीये. नथिंग अदर देन आपण जेव्हा कॅरेक्टरच्या आजूबाजूला काय चाललंय किंवा कॅरेक्टर सोबत काय चाललंय हे समजून घेत नाही, दॅट इज इट सेल्फ गोईंग इन टू दी कॅरेक्टर. सो हे सिम्पली ह्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट थिंग व्हॉट इज टोल्ड ओव्हर हिअर इज सबकॉन्शियस पॉवर. सो इथे एक चांगला प्रश्न कोस्टा विचारते की वाय इज सबकॉन्शियस सो डिपेंडेंट ऑन कॉन्शियस. ह्याचं सिम्पल आन्सर आहे की ज्या वेळेला सबकॉन्शियसला ऍक्सेस करायचं असतं त्यावेळेला आपल्याला कॉन्शियसची गरज लागते. Conscious is simply our emotions, what cannot, which actually define our own self. So आता सबकॉन्शियस पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक मेकॅनिझम यूज करायला लागतं. ते मेकॅनिझम म्हणजे सिम्पली बाय गोईंग इन टू दॅट कॅरेक्टर्स नेचर आणि फील करणं की आपण त्या परिस्थितीत आहे. सो हे या चॅप्टर मध्ये मेन होतं. ऍक्च्युली मला वाटतंय की मी बहुतेक एक पेज खाल्लेलो आहे आणि ओके, लेट मी चेक वन्स. ओके, ऍक्च्युली इथून मला अजून एकदा कंटिन्यू करावा लागेल बिकॉज मला वाटतं मी एक पेज
हे केलं, स्किप केलं. ओके, सो No इथपर्यंत problem. हा इथपर्यंत आपण जे बघितलं होतं हे एवढं होतं. सो मी इथूनच कंटिन्यू करतो. बट इफ यू ब्रेक द लॉज ऑफ नॉर्मल ऑर्गॅनिक लाईफ अँड सीज टू फंक्शन राईटली, देन हिज हायली सेन्सिटिव्ह सबकॉन्शियस बिकम्स alarmed and withdraws. To avoid this, plan your role consciously at first, then play it truthfully. At this point, realism and even naturalism in the preparation of a part is essential because it causes your subconscious to work and induces outbursts of inspiration. From what you have said, I gather that to study our art, we must assimilate a psychological technique of living up art, and that this will help us to accomplish our main object, which is to create the life of a human spirit, Paul Shestov said. That is correct, but not complete, said Tolstoy. Our aim is not only to create the life of a human spirit, but also to express it in a beautiful artistic form. An actor is under the obligation to live his part inwardly and then to give to his experience an external embodiment. I ask you to note especially that the dependence of a body on the soul is particularly important in our school of art. In order to express a most delicate and largely subconscious life, it is necessary to have control of an unusually responsive, excellently prepared vocal and physical apparatus. This apparatus must be ready instantly and exactly to reproduce most delicate and all but intangible feelings with great sensitiveness and directness. That is why an actor of our type is obliged to work so much more than others, both on his inner equipment, which creates the life of the part, and also on his outer physical apparatus, which should reproduce the results of the creative work of his emotions with precision. Even the externalizing of a role is greatly influenced by the subconscious. In fact, no artificial theatrical technique can ever compare with the marvels that nature brings forth. I have pointed out today to you in general outlines what we consider essential. Our experience has led to a firm belief that only a kind of art, soaked as it is in the living experiences of human beings, can artistically produce the impalpable shadings of the depths of life. Only such art can completely absorb the spectator and make both understand and also inwardly experience the happenings on the stage, enriching his inner life and leaving impressions which will not fade with time. Moreover, and this is of primary importance, the organic basis of laws of nature on which our art is founded will protect you in the future from going down the wrong path. Who knows under what directors in what theaters you will work? Not everywhere, not with everyone, will you find the creative work based on nature. In the vast majority of theaters, the actors and producers are constantly violating nature in the most shameless manner. But if you are sure of the limits of true art and of the organic laws of nature, you will not go astray. You will be able to understand your mistakes and correct them. That is why a study of the foundations of our art is the beginning of the work of every student actor. Yes, yes, I exclaimed. I am so happy that I was able to take a step, if only a small one, in that direction. Not so fast, said Tolstoy. Otherwise, you will suffer the bitterest disillusion. Do not mix up living your part with what you showed us on the stage. Why? What did I show? I have told you that in all that big scene from Othello, there were only a few minutes in which you succeeded in living the part. I use them to illustrate to you and to the other students the foundation of our type of art. However, we speak of the whole scene between Othello and Iago, we certainly cannot call it our type of art. What is it then? That is what we call forced acting, defined the director. And what really is that? Said I, puzzled. When one acts as you did, he explained, there are individual movements that you suddenly and unexpectedly rise to great artistic heights and thrill your audience. In such movements, you are creating according to inspiration, improvising, as it were. But would you feel yourself capable enough or strong enough spiritually or physically to play the five great acts of Othello with the same lift with which you accidentally played part of that one short scene? I do not know, I said
conscientiously. I know, unquestionably, that such an undertaking would be far beyond the strength not only of a genius with an extraordinary temperament, but even of a very Hercules, answered Tortsov. For our purposes, you must have, in addition to the help of nature, a well worked out psychological technique, an enormous talent, and great physical and nervous reserves. You have not all these things any more than do the personality actors who do not admit technique. They, as you did, rely entirely on inspiration. If this inspiration does not turn up, then neither you nor they have anything with which to fill in the blank spaces. You have long stretches of nervous letdown in playing your part, complete artistic impotence, and a naive amateurish sort of acting. At such times, your playing is lifeless, stilted, consequently, high movements alternate with overacting. Okay, so actual second subchapter ends over here. Sorry for the bad. I uh, took the next 2 pages. Okay. सो ह्याच्यात जसं आपण आधी डिस्कस केलो, थोडक्यात सांगतो की ह्याच्यात नेक्स्ट पॉइंटला येते ते आहे सायकोलॉजिकल टेक्निक टू प्ले अ लिव्हिंग पार्ट. म्हणजे ह्याच्यात सिम्पली एक पार्टला नॅचरली कसं प्ले करणं ह्याच्याबद्दल डिस्कस झालंय बाय ऍक्च्युली ऍक्सेसिंग इन टू युअर सबकॉन्शियस लाईफ. सो ह्याच्यात एक खूप महत्वाचं लाईन आहे ते मी वाचून दाखवतो, विच इज ऍक्च्युली द क्रक्स ऑफ दिस होल चॅप्टर और सब चॅप्टर. Life, it is, so, okay, it is start with it. In order to express a most delicate and largely subconscious life, it is necessary to have control of an unusually responsive, excellently prepared vocal and physical apparatus. This apparatus must be ready instantly and exactly to reproduce most delicate and all but intangible feelings with great sensitiveness and directness. सो एक कॅरेक्टरकडे सगळ्यात मोठं जे गोष्ट लागते ते आहे फिजिकल अपॅरेटस, हिज व्होकल कॉन्शियसनेस, जे त्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत करते. जे हे कॉन्शियसनेसचे पार्ट्स आहेत जे सबकॉन्शियसनेस पर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प करतात. ऍक्च्युली सबकॉन्शियसनेसला ऍक्सेस करणं खूप टफ आहे. But these are the materials which help us to access these subconscious thoughts. ओके. सो आर्टिस्टिकली त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळे ऍक्सेसिबल मेथड्स आहेत किंवा वेज आहेत. आपल्या फिजिकल अपॅरेटस, आपलं सेन्सिटिव्हनेस, आपलं डिरेक्टनेस वगैरे. सो ह्याच्यात हे फुल चॅप्टर मध्ये तेच आहे की एक कॅरेक्टर मेकॅनिकली न करता ते कसं पॉझिटिव्हली आपण प्ले करू शकतो, आणि पॉझिटिव्हली इन द सेन्स त्याला नॅचरली आपण कसं फील करून प्ले करू शकतो. सो इफ यू आर फाईन, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट चॅप्टर. की तुम्हाला काही डाऊट्स आहेत की आपण लास्टलाच डिस्कस करायचंय? म्हणजे कोणाला काही बोलायचं असेल तर वी कॅन स्टॉप बाय अँड डिस्कस दॅट. ते जस्ट कंटिन्यू कर. ओके, ठीक आहे. Chapter 2. Today we heard some more from Tolstoy about our acting. When he came to the classroom, he turned to Paul and said to him, "You two gave us something interesting moments, but they were rather typical of the art of representation. Now, since you successfully demonstrated this other way of acting, Paul, why not recall us how you created the role of Iago?" suggested the director. "I went right at the role of its inner content and studied that for a long time," said Paul. "At home, it seemed to me that I really did live the part. And at some of the rehearsals, there were certain places in the role that I seemed to feel. Therefore, I do not know what the art of representation has to do with it. In it, the actor also lives his part," said Tortsov. "This partial identity with our method is what makes it possible to consider this other type also true art. Yet his objective is different. He lives his part as a preparation for perfecting an external form. Once that is determined to his satisfaction, he reproduces that form through the aid of mechanically trained muscles. Therefore, in this other school, living your role is not the chief movement of creation as it is with us, but one of the preparatory stages for further artistic work.
But Paul did use his feelings at the exhibition performance, I maintained. Someone else agreed with me. I insisted that Paul's acting, just as in mine, there had been a few scattered moments of truly living the part, mixed with a lot of incorrect acting. No, insisted Totsov. In our art, you must live the part every moment that you're playing it, and every time. Each time it is recreated, it must be lived afresh and incarnated afresh. This describes the few successful movements in Kostya's acting. But I did not notice freshness in improvisation or in feeling his part in Paul's playing. On the contrary, I was astonished in a number of places by the accuracy and artistic finish of a form and method of acting which is permanently fixed and which is produced with a certain inner coldness. However, I did feel in those moments that the original of which this was only the artificial copy had been good and true. This echo of a former process of living the part made his acting in certain moments a true example of the art of representation. How could I have got hold of the art of mere reproduction? Paul could not understand. Let us find out. You're telling us more about how you prepared your Iago, suggested the director. To be sure that my feelings were externally reflected, I used a mirror. That is dangerous, remarked Totsov. You must be very careful in the use of a mirror. It teaches an actor to watch the outside rather than the inside of his soul, both in himself and in his part. Nevertheless, it did please me to see how my exterior reflected my sensations, Paul insisted. Your own sensations or the sensations prepared for your part? My own, but applicable to Iago, explained Paul. Consequently, while you were working with the mirror, what interested you was not so much your exterior, your general appearance, your gestures, but principally the way in which you externalized your inner sensations. Probed Totsov. Exactly, exclaimed Paul. That is also typical, remarked the director. I remember how pleased I was when I saw the correct reflection of what I felt. Paul continued to reminisce. You mean that that you fix these methods of expressing your feelings in a permanent form? Tortsev asked. They became fixed by themselves through frequent repetition. Then, in the end, you worked out a definite external form for the interpretation of certain successful parts in your role, and you were able to achieve their external expression through technique, asked Tortsev with interest. Evidently, yes, admitted Paul. And you made the use of this form each time that you repeated the role, examined the director. Evidently, I did. Now tell me this, did this established form come to you each time through an inner process, or after it was once born, did you repeat it mechanically without the participation of any emotions? It seemed to me that I lived it each time, declared Paul. No, that was not the impression that came to the spectators, said Totsov. Actors of the school were we are discussing do what you did. At first they feel the part, but when once they have done so they do not go on feeling it anew. They merely remember and repeat the external movements, intonations, and expressions they worked on at first, making this repetition without emotion. Often they are externally skillful in technique and are able to get through a part with technique only and no expenditure of nervous force. In fact, they often think it unwise and to feel after they have once decided on pattern to follow. They think they are sure to give the right performance if they merely recall how they did it when they first got it right. This is applicable in some degree to the places we picked out in your playing of Iago. Try to remember what happened as you went on with your work. Paul said that he was not satisfied with his work in other parts of the role or with the appearance of Iago in his mirror, and he finally tried to copy an acquaintance whose appearance seemed to suggest a good example of wickedness and cunning. So you thought you could adapt him to your own uses? Totsov queried. Yes, Paul confessed.
Well, then what were you going to do with your own qualities? To tell the truth, I was simply going to take on the external mannerisms of my acquaintance, admitted Paul frankly. That was a great mistake. At that point, you went over to sheer imitation, which has nothing to do with the creativeness. What should I do? Asked Paul. You should first of all assimilate the model. This is complicated. You study it from the point of view of epoch, the time, the country, condition of life, background, literature, psychology, the soul, way of living, social position, and external appearance. Moreover, you study characters such as custom, manner, movements, voice, speech, intonations. All this work on your material will help you to permeate it with your own feelings. Without all this, you will have no art. When from this material a living image of the role emerges, the artist of the school of representation transfers it to himself. This work is concretely described by one of the best representatives of this school, the famous French actor, Coquelin, the elder. The actor creates his model in his imagination, and then, just as does the painter, he takes every feature of it and transfers it, not onto the canvas, but onto himself. He sees Tartuffe's costumes and puts it on himself. He notices his gait and imitates it. He sees his physiognomy and adapts it to himself. He adapts his own face to it. He speaks with the same voice that he has heard Tartuffe use. He must make his person he has put together move, walk, gesticulate, listen, and think like Tartuffe. In other words, hand over his soul to him. The portrait ready, it needs only to be framed. That is put on the stage, and then the public will say either that is Tartuffe or the actor has not done a good job. But all that is frightfully difficult and complicated, said I with a feeling. Yes, Coquelin himself admits it. He says the actor does not live, he plays. He remains cold toward the object of his acting, but his art must be perfection. And to be sure, added Tortsev, the art of representation demands perfection if it is to remain an art. The confident answer by the school of representation is that art is not real life, not is it even its reflection. Art is in itself a creator. It creates its own life, beautiful in its abstraction, beyond the limits of time and space. Of course, we cannot agree to such a presumptuous defiance of that unique, perfect, and unattainable artist, our creative nature. Artists of the Coquelin school reason this way. The theater is a convention, and the stage is too poor in resources to create the illusion of real life. Therefore, the theater should not avoid conventions. This type of art is less profound than beautiful. It is more immediately effective than truly powerful. In it, the form is more interesting than its content. It acts more on your sense of sound and sight than your soul. Consequently, it is more likely to delight than to move you. You can receive great impressions through this art, but they will neither warm your soul nor penetrate deeply into it. Their effect is sharply but not lasting. Your astonishment rather than your faith is aroused. Only what can be accomplished through surprising theatrical beauty or picturesque pathos lies within the bounds of this art. But delicate and deep human feelings are not subject to such technique. They call for natural emotions at the very moment in which they appear before you in the flesh. They call for the direct cooperation of nature itself. Nevertheless, representing the part, since it follows a process in part, must be acknowledged to be a creative art. Okay, so here ends the second subchapter, and uh, are we here? Are everybody there? Yes, yes, yes. Okay. So, Yes, yes. Okay. Okay. so anyone
anybody wants to discuss or say anything about the chapter, or if you have any questions or anything which we can discuss, you can unmute yourself and add it to the discussion. Yes, you can ask if there is any question. It would be better if you I wanted to ask one question. लाईक रीडिंग असं म्हणजे वाचत जाणं ते बरोबर वाटत आहे की आपण प्रत्येक एक पेजला थांबावं लागेल बोर न होण्यासाठी? एनी सजेशन्स फ्रॉम युअर साइड? आय फील की प्रत्येक चॅप्टर नंतर म्हणजे सब चॅप्टर नंतर आपण थांबू आणि डिस्कस करू, कारण ते जे वाचतोय ते एंड पर्यंत डोक्या हे राहील की नाही. आय हॅव अ डाउट. बरोबर बरोबर. सो इट इज बेटर की हम प्रत्येक सब चॅप्टर नंतर थांबून वी कॅन डिस्कस अबाउट दॅट. राईट. ओके, सो मी थोडक्यात सांगतो आता पहिल्या ह्या चॅप्टर मध्ये काय होतं, मग आपण पाहिजे क्वेश्चनिंग करूया, म्हणजे तुम्हाला थोडंफार रिकलेक्ट होईल. ओके, सो ह्या चॅप्टर मध्ये टॉर्ट्सॉफ जो डिरेक्टर आहे तो येतोय पॉलकडे. पॉल इज हु हॅज प्लेड इयागो इन द सेम प्ले ऑथेल्लो विथ आर लीड कॅरेक्टर कोस्ट्या. सो हा जे कॅरेक्टर प्ले करतंय ह्याच्या कॅरेक्टरची प्री स्टडी काय आहे हे डायरेक्टर विचारते, म्हणजे तू स्टडी कसं केलास कॅरेक्टर. सो हा एक बेसिक टेक्निक वापरायला म्हणतंय की मी आरशासमोर थांबून मी प्रयत्न करत होतो की मी इयागो दिसायलाय की नाही. ओके, सो हे टेक्निकला डिरेक्टर म्हणतंय हे चुकीचं आहे. सो ह्याच्यासाठी एक्सप्लेनेशन काय की तुला हे तो विचारताय फर्स्ट ऑफ ऑल की तुला हे दिसायलंय की तुझं बॉडी काय दिसायलंय, बट तुला हे दिसायलंय की ऍक्च्युअल इयागो कसं दिसतोय हे त्याचा प्रश्न असतंय. सो इथे इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला काय बघायला मिळते, म्हणजे जरी आपण स्वतःला बघू शकलो एखाद्या ऍक्टिंग करताना, तर आपण ऍक्च्युअल कॅरेक्टरला नाही बघत, आपण स्वतः ऍक्टिंग करायचं बघत असतो. जसं की आपण सांगतो की एक व्हिडिओ घे आणि मी बघतो माझं कसं दिसायलंय. दिस इज ऍक्च्युअली म्हणजे हे तुम्ही बघू शकता जस्ट फॉर रेफरन्स. इथे डिरेक्टर म्हणते जस्ट फॉर रेफरन्स एज टू हाऊ यू आर एक्सटर्नलायझिंग कॅरेक्टर मटेरियल्स आर लुकिंग. ओके, सो इथं तुम्ही हे जज करू शकत नाही की तुमचं कॅरेक्टर किती फुलून दिसालंय, कारण तुम्ही त्या एका ह्याच्या डिलेमामध्ये असता की तुम्ही कॅरेक्टर करेक्ट प्ले करायला लागलाय की नाही. तुमच्यासाठी हे जास्त इम्पॉर्टंट होत आहे, ना की हे इम्पॉर्टंट होते की कॅरेक्टर किती ऍक्च्युअली डिफाईन होत आहे. ओके, सो हे तरी आपण एक महत्वाचं गोष्ट फर्स्ट 2 पेजेस मध्ये दिसलोच. मग एक महत्वाचं क्वेश्चन पॉल इथं विचारतंय, ते म्हणजे की ते कुठे पेज वरती गेलं. ओके, जस्ट लेट मी, तोपर्यंत तुम्ही ह्याच्याबद्दल काहीतरी तुमचे डिस्कशन असेल तर करू शकता. बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक इथे आपल्याला बघायला मिळत आहे की मिररिंग ज्याला आपण म्हणतो, की एक कॅरेक्टर सेम टू सेम हूबहू कोणतरी प्ले केलेलं तेच सेम टू सेम प्ले करणं. जसं इथे एक चांगलं रेफरन्स दिलेला आहे कॉकवेलिनचं. कॉकवेलिन इज द आर्टिस्ट हु हॅड प्लेड द टार्टफ. टार्टफ इज ऑल्सो अ प्ले. ह्याच्या एक 3 ऍक्ट प्ले आहे. ह्याच्यात सुद्धा टार्टफ जो कॅरेक्टर आहे, टार्टफला कॉकवेलिननी इतकं वेल डिफाईन केलेलं आहे की तो ते कॅरेक्टरला कॅरेक्टर म्हणून न बघता ते कॅरेक्टरचं नेचर स्टडी केला आधी, की ते कॅरेक्टरच्या डायमेन्शन्स काय, जसं सायकोलॉजिकल, सोशिओलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल हे जे 3 डायमेन्शन्स आहेत, ते जर आपण कॅरेक्टरचे परफेक्टली स्टडी केलो तर मग आपण ते कॅरेक्टरला चांगल्यापणे समजू शकतो. हे सिंपल ऍडवाइस डिरेक्टर पॉलला देत आहे, ना की मिररिंग करून स्वतःमध्ये काय डिफॉल्ट्स आहेत हे चेक करणं. ओके, सो हे चॅप्टर मध्ये तरी हेच मेन होतं की मिररिंग न करता आपण हे कॅरेक्टरचे डिमेन्शन समजून घेणं. आता तुम्हाला काही डाऊट वाटलं की हे चॅप्टर मध्ये तुम्हाला कुठला पॉईंट कळाला नाही, तर मग तुम्ही विचारू शकता. फ्री टू डिस्कस अबाउट दिस फॉर अ स्लाइट मोमेंट. म्हणजे मला खूप वेळा हा प्रॉब्लेम आला होता की खूप वेळा म्हणजे स्टेजवरती असताना मी सतत स्वतःला बघत असतो की मी बरोबर कुठे जातोय, अच्छा इथं हे होतंय का, लाईट इकडे पडतोय का, मग मी बरोबर दिसतोय की नाही. हे मे बी इथं तेच डिस्कशन होतं की मिरर मध्ये बघितल्यामुळे किंवा ते व्हिडिओ काढून आपण बघतो ना, की कधी कधी असं होतं की अच्छा इकडं बघितल्यानंतर मी चांगलं दिसत नाही, मग मी माझं प्रोफाईल चेंज करतो. हे जे काय होतं ते मी सुजित म्हणून त्याच्याकडे बघतोय, ना की समजा एखादं कॅरेक्टर करतोय, समजा ऑथेलो करतोय, तर ऑथेलो म्हणून त्याच्याकडे मी बघत नाही. ऑथेलो म्हणून मला कुठं बघावं असं वाटतंय
त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये त्याचं. माझं घेणं देणं आहे की मी कुठे सुजित चांगला कसं दिसतोय. बरोबर. सो हे मला वाटलं याच्यात. करेक्ट. हेच त्याच्यात मिररिंग जे आपण म्हणतो, मिररिंगच ह्याला म्हणलं जातंय. हेच जे आपण चुकीचं काम करतो, की आपण स्वतःला बघण्यामध्ये इतकं म्हणजे कॅरेक्टर आपण कसं प्ले करतो हे बघण्यासाठी आपण जास्त स्ट्रेस देतो, ना की हे बघण्यासाठी की कॅरेक्टर किती डिफाईन व्हायला लागलंय. हे ह्याच्यात त्या कॅरेक्टरला काय वाटत आहे त्या हा, मोमेंट. एक्झॅक्टली. कॅरेक्टरच्या आत काय चाललंय. आणि कोणाला काही ऍड करायचं आहे किंवा विचारायचं आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. म्हणजे मला नाही वाटत की हे सगळ्यांना कळालं असेल एका फर्स्ट ग्लान्स मध्ये किंवा फर्स्ट हर्ड मध्ये. सो तुमचे डाऊट जितके येतील तितके बरं असेल. ते शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत ना, त्या एकदा वाच ना. तिथं काहीतरी येऊन गेलंय शेवटच्या त्या 4 ओळींमध्ये. करेक्ट म्हणलास. मी एकदा वाचून दाखवतो ते. ओके, ते पॅराग्राफच वाचतो शेवटचं, खूप महत्वाचं आहे. यू कॅन रिसीव्ह ग्रेट इम्प्रेशन्स थ्रू दिस आर्ट, but they will neither warm your soul nor penetrate deeply into it. Their effect is sharp but not lasting. Your astonishment rather than your faith is aroused. Only what can be accomplished through surprising theatrical beauty or picturesque pathos lies within the bounds of this art. But delicate and deep human feelings are not subject to such technique. They call for natural emotions at the very moment in which they appear before you in the flesh. They call for the direct cooperation of nature itself. Nevertheless, representing the part, since it follows a process in part, must be acknowledged to be a creative art. खूपच महत्वाचा ह्याच्यात आहे. मी हे जाणून घ्यायला जास्त इच्छुक आहे की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटलं. म्हणजे हे ऐकून तुम्हाला काय एक इमॅजिनेशन आलं की काय असेल हे. किंवा मी पण एक्सप्लेन करू शकतो, तुम्ही विचार करा. नंतर मी हे लास्ट लाईन, हे जसं दर्शनदा म्हणाला की लास्ट लाईन्स मध्ये खूप महत्वाचं सगळं क्रक्स आहे पॅराग्राफचं, सब चॅप्टरचं. सो इम्पॉर्टंट आहे. आर्ट आणि नॅचरलिझम ह्याच्यामध्ये लिंक एक क्रिएट केलेला आहे इथे. ते रिपीट कर परत एकदा. म्हणजे एक शब्द एवढे ते नवीन आहेत ना, त्यामुळे समजेना झालं. येस. मी एक काम करतो, म्हणजे थोडक्यात आपल्याला ऍक्च्युली आज 7 वाजेपर्यंत हे सब चॅप्टर संपवायचं होतं, पण थोडं मागे आहोत. सो मी ब्रीफ मध्ये सांगू का? इज दॅट फाईन? हा, चालेल. ओके, ठीक आहे. सो आणि कोणाला समजलंय का बाकीच्यांना काय? हा, तेच विचारतोय. तुम्हाला काही कळालं असेल तर तुम्ही ते सांगा, म्हणजे बरं होईल लोकांना समजून घ्यायला. परत हे नको, मी कुणाकडनं पण नंतर समजून घेऊ शकतो, ज्यांना समजलं त्यांच्याकडून. आपण वेळ घालवूया नको याच्यावरती. करेक्ट, एक्झॅक्टली. म्हणूनच चालेल, मी पीडीएफ एनिवे शेअर करतोय, सो आपण वाचून पाहिजे हे करू शकतो. लेट्स गो टू द नेक्स्ट. डन. ठीक आहे. Subchapter 3. At our lesson today, Grisha Govarkov said that he always feels deeply what he does on the stage. To this, Totsov replied, everyone at every minute of his life must feel something. Only the dead have no sensations. It is important to know what you are feeling on the stage, because it often happens that even the most experienced actors work out at home and carry onto the stage something which is neither important nor essential for their parts. This happened to you all. Some of the students showed off their voices, effective intonations, techniques of acting. Others made the spectators laugh by their lively activity, ballet jumps, desperate overacting, and preened themselves with beautiful gestures and poses. In short, what they brought to the stage was not what was needed for the roles they were portraying. As for you, Govarkov, you did not approach your role from its inner content. You neither lived it nor represented it, but did something entirely different. What was it? Grisha hastened to ask. Mechanical acting. To be sure, not bad of its kind, having rather elaborately worked out of methods of presenting the role with conventional illustrations. I shall omit the long discussion raised by Grisha and jump directly to the explanation by Tortsev of the boundaries which divide true art from mechanical acting.
There can be no true art without living. It begins where feeling comes into its own. And mechanical acting? Asked Grisha. That begins where creative art ends. In mechanical acting, there is no call for a living process, and it appears only accidentally. You will understand this better when you come to recognize the origins and methods of mechanical acting, which we characterize as rubber stamps. To reproduce feelings, you must be able to identify them out of your own experience. But as mechanical actors do not experience feelings, they cannot reproduce their external results. With the aid of his face, mimicry, voice, and gestures, the mechanical actor offers the public nothing but the dead mask of a non existent feeling. For this, there has been worked out a large assortment of picturesque effects, which pretend to portray all sorts of feelings through external means. Some of these established cliches have become traditional and are passed down from generation to generation. As, for instance, spreading your hand over heart to express love, or opening your mouth wide to give the idea of death. Others are taken ready made from talented contemporaries, such as rubbing the brow with the back of the hand, as Vera Komsara-Zevkia used to do in movements of tragedy. Still, others are invented by actors for themselves. There are special ways of reciting a role, methods of diction and speech. For instance, exaggeratedly high or low tones at critical moments in the role, done with specifically theatrical tremolo or with special declamatory vocal embellishments. There are also methods of physical movement. Mechanical actors do not walk, they progress on the stage. For gestures and action, for plastic motion. There are methods for expressing all human feelings and passions. Uh, could you give me just a moment? I'll be back. Just I apologize for the gap. Okay, so that begins. Okay, so I was here. There are special ways of reciting a role, methods of diction and speech. For instance, exaggeratedly high or low tones at critical movements in the role, done with specifically theatrical tremolo, or with special declamatory vocal embellishments. There are also methods of physical movement. Mechanical actors do not walk, they progress on the stage. For gestures and action, for plastic motion, there are methods for expressing all human feelings and passions. Showing your teeth and rolling the whites of your eyes when you're jealous, or covering up the eyes and face with the hands instead of weeping. Tearing your hair when in despair. There are ways of imitating all kinds of types of people, various classes in society. Peasants spit on the floor, wipe their noses with the skirt of their coats, military men click their spurs, aristocrats play with their lorgnettes. Certain others characterize epochs. Operatic gestures for the Middle Ages mimicking steps for the 18th century. These ready made mechanical methods are easily acquired through constant exercise so that they become second nature. Time and constant habit make even deformed and senseless things near and dear. So, as for instance, the time honored shoulder shrugging of opera comique, old ladies trying to look young, the doors that open and close by themselves as the hero of the play comes in or goes out. The ballet, opera, and especially the pseudo classic tragedies are full of these conventions. By means of these forever unchanging methods, they expect to reproduce the most complicated and elevated experiences of heroes. For example, tearing one's heart out of one's bosom in moments of despair, shaking one's fist in revenge, or raising one's hands to heaven in prayer. According to the mechanical actor, the object of theatrical speech and plastic movements, as exaggerated sweetness in lyric movements, dull monotone in reading epic poetry, hissing sounds to express hatred, false tears in the voice to represent grief, is to enhance voice, diction, and movements
to make actors more beautiful and give more power to their theatrical effectiveness. Unfortunately, there is far more bad taste in the world than good. In the place of nobility, a sort of showiness has been created, prettiness in place of beauty, theatrical effect in the place of expressiveness. The very worst fact is that cliches will fill up every empty spot in a role, which is not already solid with living feeling. Moreover, then they often rush in ahead of feeling and bar the road. That is why an actor must protect himself most conscientiously against such devices. And this is true even if gifted actors, capable of true creativeness. No matter how skillful an actor may be in his choice of stage conventions, because of their inherent mechanical quality, he cannot move the spectators by them. He must have some supplementary means of arousing them, so he takes refuge in what we call theatrical emotions. These are a sort of artificial imitation of a periphery of physical feelings. If you clench your fists and stiffen the muscles of your body or breathe spasmodically, you can bring yourself to a state of great physical intensity. This is often thought by the public to be an expression of a powerful temperament aroused by a passion. Actors of a more nervous type can arouse theatrical emotions by artificially screwing up their nerves. This produces theatrical hysteria, an unhealthy ecstasy, which is usually just as lacking in inner content as is the artificial physical excitement. Okay, so here ends the third subchapter of the second chapter. ह्याच्यात थोडक्यात सांगेन मी, हे बऱ्याच लोकांना कळालं पण असेल की ह्याच्यात ऍक्शन्स बद्दल स्टार्ट केलं, ऍक्शन्स बद्दल बोलायला चालू केलेलं आहे की एखाद्या माणसाचे किती मेकॅनिकल जर आपण वाकायला बघितलं तर ते किती हर्ट करू शकते एका कॅरेक्टरला, एका कॅरेक्टरच्या ऍक्च्युअल नेचरला. जसं की आपण फालतूचे गोष्टी ऍड ऑन करायला लागतो. जसं त्याला एक सवय असते की तो खाजवतोय, पण तो का खाजवतोय ह्याचं काही प्री स्टडी न करता, त्याच्या डिफेक्टचं किंवा त्याच्या सायकोलॉजीचं स्टडी न करता आपण सिम्पली एक हॅबिट म्हणून ते घालतो, विच इज ऍक्च्युअली अफेक्टिंग दी नेचर ऑफ द कॅरेक्टर डायमेन्शनली. सो इथे आपण ते ओव्हरकम कसं करायचं हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहे. बट आता फक्त हे बघायला मिळालं की काय काय असू शकतं या डिफेक्ट्स मध्ये. कोणाला या त्यासोबतच अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट या ह्याच्यात आली की जो ऍक्टर आहे त्या ऍक्टरने या चॅप्टरमध्ये मेनली मेकॅनिकल ऍक्टिंग बद्दल सगळं आहे. म्हणजे जसं जर की पॉइंट्स याच्यातले काढले तर रबर स्टॅम्प म्हणून वापरले, रबर स्टॅम्प ऍक्टिंग, डेड मास्क, रेडीमेड ऍक्टिंग. सो जनरली आपण पण खूप वेळा करतो ह्या गोष्टी. आपल्याला जर राजा करायचं असेल तर एक आपला राजा फिक्स आहे, म्हणजे असं हात समोर येतो आपला आणि असं छाती वगैरे समोर येते आणि लगेच आपण त्या एक झोन मध्ये चालायला लागतो. बरोबर. तसंच म्हातारा म्हटलं तर लगेच पाठीला पोक येतो आणि लगेच असं वाकून वगैरे चालायला लागतो. तर जनरली तुम्ही जर नॉर्मली बघितलं की आपल्या आजूबाजूला म्हातारी लोक कशी चालतात, त्यांचं चालणं आपल्या एज मधल्या म्हणजे 30 to 40 मधल्या लोकांसाठी किंवा आमच्यापेक्षा पण यंग लोक आहेत त्यांच्यापेक्षा पण फास्ट असतात. तर ती म्हातारी लोक नाही आहेत का, तर ते आपण जेव्हा म्हातारे म्हटल्यानंतर पोक आणतो ना लगेच तो पाठीला, ते रबर स्टॅम्प आहे किंवा मेकॅनिकल आहे, ते रेडीमेड आहे सगळं, त्याच्यात काही हे नाही आहे. हा श्रीदत्त बोलायचं असेल तर बोल. हा दादा, म्हणजे ह्या पॉइंटवर मला हे म्हणजे एक क्वेश्चन होता की एक तर आहे की ते आम्ही लाईक क्लिशे करायला बघतो, पण तरी पण ऑडियन्सला म्हणजे कन्व्हिन्स करायसाठी, आता ते म्हटलंय त्याच्यात लिहिलंय की बॅड टेस्टला लई आहे म्हणून, म्हणजे लोकांना बॅड टेस्ट आहे म्हणून. म्हणजे आता तुम्ही म्हाताराचं करणार आहे तर तुम्ही एक्सपेक्ट करतात की आता ते जसं वाकून विकून जसं युजली करत तसं आहे म्हणून नाही. मग म्हणजे त्याच्या इफेक्टिव्हनेस साठी म्हणजे जे जे नॉलेज लोकांना आहे ते यूज करून पुढे जायचं इफेक्टिव्ह आहे म्हणता काय, टू कॅरेक्टर मधल्या जे आहे म्हणजे असेल कॅरेक्टर म्हणजे 70 वर्षाचा पण तरी तो ऍक्टिव्ह आहे असं दाखवायचं बरोबर वाटेल असं म्हणतो.
हा, आता हे बघ ना, हे डिपेंड करते की कॅरेक्टरचं सायकोलॉजिकल, फिजिकल आणि सोशिओलॉजिकल अपिरियन्स काय आहे त्या पर्टिक्युलर प्लेमध्ये. जसं की हे डिपेंड करते कॅरेक्टरच्या नेचरवरती, ना की आपण कसं प्ले करणार आहे. आता एका कॅरेक्टरला जर वाकण्याची गरज आहे तर तो वाकायलाच पाहिजे इनफॅक्ट ऍक्टर म्हणून. नाही, पण तो सॉरी तेजस, तो विचारतोय की जे जे क्लिशे ऍक्शन्स आहेत, समजा आपण एक्झाम्पल घेऊया, राजा म्हटलं तर आपण एक राजाची पोज जी आहे आपली ती घेतो. तो म्हणतो की ती घेतल्यामुळे लोक कन्व्हिन्स होतात की राजा आहे, तर ते घेतलेलं बरं का आपण वेगळं करायला पाहिजे. सो मला श्रीधर वाटतं की एक एक्झाम्पल देतो मी, म्हणजे याच्यातलं मूवीचं एक्झाम्पल आहे. जर आपण जोकर घेतला हिथ लेजरचा एक्झाम्पल म्हणून, किंवा गॉडफादर मधला ह्याचा आपला मार्लिन ब्रँडोचं कॅरेक्टर विटो कॉर्लियानी, तर ते घेतलं तर तो पण बघ ना, म्हणजे डॉनच आहे. त्यानंतर तू पुढे येऊन आपलं इंडियन एक्झाम्पल घेतलं, फैजल खान आहे, तर तो पण डॉन आहे. तर ते डॉन म्हटल्यानंतर एक वेगळी हे आहे, आपल्यात एक रबर स्टॅम्प आहे. तो रबर स्टॅम्प लगेच घेतात. म्हणजे आता जर स्कारफेस मधला मायकल जो आहे त्याचा आणि अग्निपथ मधला बच्चन बघितलंस तू, सॉरी नाव आठवण, विजय दीनानाथ चौहान ना, तर अग्निपथ मधला कॅरेक्टर बघितलं तर ते तुला दिसेल की ती तिकडून सगळं उचललेलं आहे. सगळ्या ऍक्शन्स आहेत. म्हणजे डॉन म्हटलं तर सगळे डॉन तसेच का दिसतात आपल्याला जुन्या पिक्चर मध्ये. मग आपल्याला फैजल खान का आवडतो? फैजल खान का आवडतो, तुझा क्वेश्चन जो आहे ना, की आपण ते जे प्रीडिफाईन्ड गोष्टी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे, तर इथं आन्सर मिळेल तुला, की तुला आधीचे सगळे डॉन तू काढून फैजल खान आवडतो किंवा तुला सरदार खान आवडतो. सो ऑडियन्सला काय आवडतं हे तुला कळालंय का, की तुला रबर स्टॅम्प वापरायची गरज आहे असं वाटतं? आता तू सांग मला. हा, ते पूर्ण फ्लॅशड आउट कॅरेक्टर असेल तर मग ते एम्बॉडीमेंट करायला म्हणजे मे बी हेल्प होईल. पण समजा की देर आर व्हेरी म्हणजे थोडेच लाईन आहेत आणि आता स्पेसिफाय करायचे आहेत की हेच कॅरेक्टर आहे म्हणून, मग तेव्हा ते रबर स्टॅम्प यूज पण होऊ शकतात नाही. हा, आता कसं असतं दा, एखाद्या कॅरेक्टरचे वेगवेगळे आपण आर्टिस्टिकली डिफाईन करायची गोष्टी असतात. आर्ट वाईज एका कॅरेक्टर खूप वेळेस रिप्रेझेंट होतं स्टेजवरती. असं कॉस्ट्युम असते, लाईट्स असतात आणि त्याला कनेक्टेड त्याचे मेकअप्स असतात. सो हे गोष्टींनी खूप काय काय डिफाईन एका कॅरेक्टरच्या डायमेन्शन बद्दल केलं जाऊ शकतं. ॲज फार ॲज व्हॉइस किंवा त्याचे मॉड्युलेशन्स, त्याचे वोकल ह्याच्यात जे म्हणलेलं आहे, जे वोकल असर्शन्स आहेत, त्याच्यावरती जर आपण खूपच एक्झॅजरेट करायला गेलो एका कॅरेक्टरचं एज किंवा एका कॅरेक्टरचं सवय, तर ते मेकॅनिकल मध्ये टर्न होत आहे, ना की ते नॅचरल वाटायला लागतंय. सो जोपर्यंत एक आर्ट मेकॅनिकल लेवलला जात नाही, तेच म्हणलं तिथं आर्ट एंड्स वेन मेकॅनिकल प्रोसेस स्टार्ट्स वेन आर्ट एंड्स. दॅट इज, जोपर्यंत आर्टिस्टिकली आपण एक गोष्ट पोचवायचा प्रयत्न करतो दॅट इज ओके, बट ते पोचवायचंय म्हणून ज्या वेळेला पोचवायला लागतो मेकॅनिकली, दॅट इज वेन ऑडियन्स विल फील दॅट दिस इज ओव्हर ऍक्टिंग. इथे ओव्हर ऍक्टिंगचं खूप चांगलं रेफरन्स आहे. ओव्हर ऍक्टिंग आणि मेकॅनिकल ऍक्टिंग हे सगळं सेमच आहे. आर्टिस्टिकली आपण कसं ते सवय पोचवू शकतो, ना की वाकूनच चालणं बुड्यासाठी किंवा खाजवणंच एका वेड्या माणसासाठी डोकं. दीज आर नॉट लाईक व्हॉट इज टू बी शोन नॅचरली, असं मला वाटतं या पुस्तकामधून. येस येस. अजून कोणाला म्हणजे सेम क्वेश्चन जो श्रीधरने विचारलाय, की कधी कधी रबर स्टॅम्प्स किंवा क्लिशे जे ऍक्शन्स आहेत ते करून कॅरेक्टर डिफाईन होत असेल तर ते वापरायला काय प्रॉब्लेम आहे? कुणाला याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. और श्रीधर, तुझा आन्सर जर मिळाला असेल तर आपण पुढे जाऊ. येस येस, मला एक ऍड करावं असं वाटतंय की हॅमलेटच्या टायमाला हे माझ्यासोबत सगळं घडत होतं की मोठा मला कॅरेक्टर करायचा आहे, ना अंगानं भरतंय ना आवाजानं भरतंय, कशानं पण भरत नव्हतं. हॅलो, येस येस, हा तू आहेस. डिस्टर्बन्स येते खूप. कोणत्या रस्त्यावर आहे का? कोणाचं माईक ऑन आहे? श्रीधरचं होतं. ओके, हा हा. तर ते खूप गोष्टी जनरिक होत्या ज्या ऍड केल्यानंतर राजा सहज बनणं इझी होतं.
तर सुरुवातीला ते ऍड केल्या, पण नंतर नंतर मला जाणवत होतं की मी प्लास्टिक करतोय, मेकॅनिकल करतोय. तर त्या आतला ऍक्टर सांगत होता की दिस इज नॉट जनरिक, पण एक्सटर्नली ते अप्रिशिएट होत होतं, कारण ती संहिता काहीतरी वेगळी होती. जुन्या पद्धतीची पल्लेदार लिहिणं जे होतं, तर त्याला, कारण खरा राजा असता तर तसा वागलाच नसता, तेवढं पल्लेदार बोलला नसता. पण मग तिथे एक वाटलं की हा, दिस गोज विथ, हे दोघांचं मिसळून काहीतरी रिप्रेझेंट केलं पाहिजे. मग जिथं ओव्हर मॉड्युलेशन व्हॉइसचं पण होतं किंवा आवेश गरजेचं होती, तर त्यांनी म्हटलंय पण आता याच्यामध्ये की डोंट वॉक प्रोग्रेस, म्हणजे प्रोग्रेस होते न चालता तो आवेशात जास्त चालणं वगैरे असं होत आहे. तर कळत होतं की चुकतंय, पण ते मी डिरेक्टरकडनं येत नव्हतं काय माहित नाही, पण ते करावं असं वाटत होतं. जे काय प्लास्टिक आता इथं करू नये असं जे बोललंय ते ड्यू टू संहिता करायला लागत होतं काय माहित नाही, पण ते आता पण समजते, तेव्हा पण समजत होतं, पण टाळू शकलो नाही. करेक्ट. आता आपण हे जे आता आपण स्टडी ह्याच्यात थोडक्यात हे सांगितलंय की ऍक्शन्स मधून काय काय आपल्याला डिफिकल्टीज फेस होतात. नेक्स्ट जे चॅप्टर आहे त्याच्यात ओव्हरकम करायचं हे कसं ते सांगितलंय चांगलं, ऍक्शन्स म्हणून जे सब चॅप्टर आहे. सो ह्याच्यात बेसिकली आपण हे बघायला लागलोय की एखाद्या कॅरेक्टरला, जसं तू म्हणलास की प्ले करताना एखाद्या कॅरेक्टरला कसं पकडावं हे खूप चांगलं, खूप इम्पॉर्टंट असतं ऍक्च्युली. जसं राजाचं म्हणलं की राजाच पकडणं, ते कुठल्या टाईपचा राजा पकडणं हे आधीचे लोक प्ले केल्यासारखं आपण का करतो, मेकॅनिकली तेव्हा व्हायला लागतं ज्या वेळेला आपण इमिटेट करायला लागतो, मिररिंग करायला लागतो. हेच त्याच्यात आधीच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं. सो ना की तेच सेम सवयी घेता आपण त्यांना इमिटेट न करता आपण त्यांना किती नॅचरली, किती आर्टिस्टिकली, नॉन मेकॅनिकली प्ले करणं हे इम्पॉर्टंट आहे. सो आपलं म्हणजे इथं एक जस्ट त्याचं एक्झाम्पल की ऑथेल्लो आधीच थोडं पल्लेदार असणं आणि त्याचंच अडॉप्टेशन हे असणं, मकबूल असणं. तर आधीचे थोडे जड आहेत गोष्टी, तर त्याच्यामुळे ते करावं असं पण वाटतंय. आता जर करत असू तर ते प्रो करेल. ठीक आहे, ते पण थोडं समजतंय मला. ओके, पुढे जाऊया काय तर. सो कसं आपण नेक्स्ट सब चॅप्टर घेऊया की 7 वाजून तुला क्लिअर झाले का काय जे विचारलंस तू? येस येस. तर पुढे कंटिन्यू करूया. किती पेजेस आहेत ते जे सांगू शकशील? हे लास्ट सब चॅप्टर आहे आणि अजून 3 पेजेस आहेत. बेटर आपण कंटिन्यू करू. चालतंय. ओके. जर कोणाला म्हणजे प्रॉब्लेम असेल तर वी कॅन स्टॉप. म्हणजे कोणाला काही इश्यू असेल तर अजून विचारू शकता की एव्हरीबडी क्लिअर विथ इट. आय होप सो. येस येस. लेट्स कंटिन्यू. ठीक आहे. Subchapter 4. At our lesson today, the director continued the discussion of our exhibition performance. Poor Vanya Vansov came in for the worst of it. Tortsov did not recognize his acting as even mechanical. What was it then? Said I. The most repulsive kind of overacting, answered the director. I at least did not have any of that, I hazarded. You certainly did, retorted Tortsov. When? I exclaimed. You yourself said that I exclaimed that your acting was made up of movements, true creativeness, taking turns with movements. Of mechanical acting, the question burst out of me. That can be developed only by long work, as in the case of Grisha, and you could never have had the time to create it. That is why you gave an exaggerated imitation of a savage, by means of the most amateurish kind of rubber stamps, in which there was no trace of technique. Even mechanical acting cannot do without technique. But where did I get those rubber stamps, since this is the first time I have been on the boards? Said I. Read My Life in Art. This is a story about two little girls who had never seen a theater or a performance or even a rehearsal, and yet they played a tragedy with most vicious and trivial cliches. Even you have many of them, fortunately. Why fortunately? I asked. Because they are easier to fight than strongly rooted mechanical acting, said the director. Beginners like you, if you have talent, can accidentally and for a short space of time fill a role very well. But you cannot reproduce it in a sustained artistic form. And therefore, you always have recourse to exhibitionism. At first, it is harmless enough.
but you must never forget that it has in it the seeds of great danger. You must struggle with it from the very first moment so that it may not develop habits which will cripple you as an actor and sidetrack your native gifts. Take your own example. You're an intelligent person, yet why, at the exhibition performance, were you, with the exception of a few moments, absurd? Can you really believe that the Moors, who in their day were renowned for culture, were like wild animals, pacing up and down a cage? The savage that you portrayed, even in the quiet conversation with his ancient, roared at him, showed his teeth, and rolled his eyes. Where did you get any such approach to the role? I then gave a detailed account of my nearly everything that I had written in my diary about my work on my role at home. For better visualization, I put some chairs around according to their place in my room. At parts of my demonstration, Tortsev laughed heartily. There, that shows you have the worst kind of acting starts, said he when I had finished. When you were preparing for the exhibition performance, you approached your role from the point of view of impressing the spectators. With what? With true organic feelings that corresponded to those of the person you were portraying. You did not have any. You did not even have a whole living image, which you could have, if only externally copied. What was there left for you to do? To grab the first trait that happened to flash into your mind. Your mind is stored full of such things, ready for any occasion in life. Every impression, in some form or another, remains in our memories and can be used when needed. In such hurried or general descriptions, we care very little whether what we transmit corresponds to reality. We are satisfied with any general characteristic or illusion. To bring images to life, daily practice has produced for us stencils or external descriptive signs, which, thanks to long usage, have become intelligible to everyone. That is what happened to you. You were tempted by the external appearance of a black man in general, and you hastily reproduced him without ever thinking about what Shakespeare wrote. You reached for an external characterization which seemed to you effective, vivid, and easy to reproduce. That is what always happens when an actor does not have at his disposal a wealth of live material taken from life. You could say to any of us, play for me immediately without any preparation, a savage in general. I am willing to wager that the majority would do just what you did. Because staring around, roaring, showing your teeth, rolling the whites of your eyes, has from time immemorial been intertwined in your imagination with a false idea of savage. All these methods of portraying feelings in general exist in every one of us, and they are used without any relation to the why, wherefore, or circumstances in which a person has experienced them. Whereas mechanical acting makes us use of worked out stencils to replace real feelings. Overacting takes the first general human conventions that come along and uses them without even sharpening or preparing them for the stage. What happened to you is understandable and excusable in a beginner. But be careful in the future because amateurish overacting grows into the worst kind of mechanical acting. First, try to avoid all incorrect approaches to your work and do that and study the basis of our school of acting, which is the basis of living your part. Second, do not repeat the senseless sort of work that you have just illustrated to us and which I have just criticized. Third, never allow yourself externally to portray anything that you have not inwardly experienced and which is not even interesting to you. An artistic truth is hard to draw out, but it never pales. It becomes more pleasing, penetrates more deeply all the time until it embraces the whole being of an artist and of his spectators as well. A role which is built of truth will grow, whereas one built on stereotype will shrivel. The conventions that you found soon wore out. They were not able to continue to excite you as they had the first time when you mistook them for inspiration.
Then add to all this the conditions of our theater activities, the publicity, the publicity attendant on the actors' performances, our dependence for success on the public, and the desire that arises from those conditions to use any means to make an impression. These professional stimuli very often take hold of an actor when he is playing a well established role. They do not improve the quality of his acting, but on the contrary, their influence is toward exhibitionism and the strengthening of stereotyped methods. In Grisha's case, he had really worked on his rubber stamps. With the result, they were more or less good, but yours were bad because you had not worked them up. That is why I called his work rather decent mechanical acting, and the unsuccessful part of your playing I considered amateurish overacting. Consequently, my acting was a mixture of best and the worst there is in our profession. No, not the very worst, said Totsov. What the others did was even worse. Your amateurishness is curable, but the mistakes of others show a conscious principle which is far from easy to change or to root out of the artist. What is that? The exploitation of art. What does that consist of? Asked one of the students. In what Sonia Velyaminova did. I, the poor girl, jumped out of her seat in surprise. What did I do? You showed us your little hands, your little feet, your whole person, because it could be seen better on the stage, answered the director. How awful, and I never knew it. That is what always happens with habits that are ingrained. Why did you praise me? Because you had pretty hands and feet. Then what was bad about it? The bad part was that you flirted with the audience and did not play Catherine. You see, Shakespeare did not write the Taming of the Shrew in order that a student by the name of Sonia Veliminyova could show the audience her little foot from the stage or could flirt with her admirers. Shakespeare had a different end in view, one which remained foreign to you, and therefore unknown to us. Unfortunately, our art is frequently exploited for personal ends. You do it to show your beauty, others do it to gain popularity or external success or to make a career. In our profession, these are common phenomena, and I hasten to restrain you from them. Now remember firmly what I am going to tell you. The theatre, on account of its publicity and spectacular side, attracts many people who merely want to capitalize their beauty or make careers. They take advantage of the ignorance of the public, its perverted taste, favoritism, intrigues, false success, and many other means which have no relation to creative art. These exploiters are the deadliest enemies of art. We have to use the sternest measures with them, and if they cannot be reformed, they must be removed from the boards. Therefore, here turn to Sonia again. You must make up your mind once and for all. Did you come here to serve art and to make sacrifices for its sake, or to exploit your own personal ends? However, Totsov continued, turning to the rest of us, it is only in theory that we can divide art into categories. Practically, all schools of acting are mixed together. It is unfortunately true that we frequently see great artists because of human weakness, lowering themselves in mechanical acting and mechanical actors rising for movements to heights of true art. Side by side, we see movements of a living part, representing the part, mechanical acting and exploitation. That is why it is so necessary for the actors to recognize the boundaries of art. It was quite clear to me after listening to Totsov's explanation that the exhibition performance had done us more harm than good. No, he protested when I told him my opinion. The performance showed you what you must never do on the stage. At the end of the discussion, the director announced that tomorrow, in addition to our work with him, we are to begin regular activities that have the purpose of developing our voices and bodies. Lessons in singing, gymnastics, dancing, and fencing. These classes will be held daily because the development of the muscles of the body requires systematic and thorough exercise and a long time. So here ends the fourth subchapter of the second chapter, When Acting is an Art.
ह्याच्यात खूप आणि खूपच महत्वाचं गोष्ट आपण बघायला भेटतंय आपल्याला, की जे ओव्हर ऍक्टिंग असते किंवा जे ग्रीव्हन्सेस असतात किंवा एखाद्या माणसामध्ये जे रबर स्टॅम्प्स असतात, ते कितपत इम्पॉर्टंट आहेत एका माणसासाठी. मला वाटते की चॅप्टर खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. सो तुम्ही जर काही सांगू शकला चॅप्टर बद्दल तर बरं होईल मी एक्सप्लेन करायच्या आधी. सो एक्सप्लेन पण करू शकता किंवा डाऊट्स पण विचारू शकता. आय लीव्ह इट टू युअर एंड. कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. नेक्स्ट चॅप्टर पासून एक्सरसाइजेस सुरू होतील. म्हणजे आतापर्यंत जे काय आपण प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा काही जे हर्डल्स आहेत ऍक्टर्सच्या आयुष्यातले पहिल्या चॅप्टर पासून आतापर्यंत. पहिल्या चॅप्टरमध्ये ऍक्टर्सचे खूप होते आणि इथे आपण जेव्हा कॅरेक्टर सोबत काम करायला लागतो तेव्हा येणारे प्रॉब्लेम्स आहेत. जसं आत्ताच्या रिसेंट याच्यामध्ये आपलं जे मेकॅनिकल ऍक्टिंग बद्दल जे काय बोलणं झालं किंवा काही स्टिरिओ टाईप्स आपण उचलतो त्याच्याबद्दल बोलणं झालं, तर ते सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पुढे सॉल्व्ह कसे होत आहेत त्याचे आन्सर्स आपल्याला मिळतील किंवा आपण कसं काम केलं पाहिजे ॲज लॉंग ॲज वी आर वर्किंग विथ रिअलिस्टिक ॲक्टिंग, ते कसं आपण सॉल्व्ह करू शकतो गोष्टी, त्याच्यावरती पुढे बोलणं होईल. तर काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, काही सजेशन्स असतील जर ओव्हरऑल आपल्या डिस्कशन बद्दल की काही प्रॉब्लेम्स होत आहेत बोलताना किंवा मध्ये मध्ये डिस्टर्ब होत आहे, जसं आपण मगाशी म्हटलं की एंडला डिस्कस करण्यापेक्षा एखादा सब चॅप्टर संपल्यानंतर डिस्कस करूया. सो तसं जर कोणाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज ते पण द्या, कारण आम्ही नवीन आहोत या टाईपच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये, सो त्यामुळे इम्प्रूव्ह करता येईल. डेफिनेटली येस, प्लीज. थोडक्यात ह्याच्याबद्दल ह्या सब चॅप्टर बद्दल काही सांगायचं म्हणजे मी सांगेन थोडंसं की ह्याच्यात बेसिकली हेच आहे की आपण स्वतःला पोर्ट्रे करणं इम्पॉर्टंट समजायला लागलो थिएटरमध्ये. थिएटर आपण ह्या पर्स्पेक्टिव्हनं न बघायला पाहिजे की फेम पर्पस किंवा स्वतःला स्टेजवरती दाखवणं, ऑडियन्ससाठी परफॉर्म करणं, हे न समजता काहीतरी रिप्रेझेंट करण्यासाठी जर आपण परफॉर्म केलो तर ते जास्त बरं होतं. ह्याच्यात एक मुलगी ती परफॉर्म करताना आपण युजली असं करतो जसं की ऑडियन्स इंटरॅक्शन म्हणतात त्याला, आपण ऑडियन्स सोबत इंटरॅक्ट करायला लागतो आणि ऍक्च्युली इट्स अ पार्ट ऑफ आर्ट. इट इज अ ट्रू पार्ट ऑफ आर्ट बट ओनली वेन इट इज नेसेसरी फॉर द कॅरेक्टर टू कम्युनिकेट विथ द ऑडियन्स. जसं की आपण काही पण म्हणतो आणि ऑडियन्स टाळ्या वाजवतात, ते ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आहे फॉर दी कॅरेक्टर. बट असं जर आपण काहीतरी ऑडियन्सना विचारलं आणि त्यांनी तेव्हा काहीतरी केले किंवा आपण असं काहीतरी फॉल्स बिहेवियरनी आपण काहीतरी केलो ज्याच्यामुळे ऑडियन्सला खुशी व्हायला लागले, देन दॅट इज ऍक्च्युली नॉट रिलेटेड टू दी कॅरेक्टर्स पार्ट. ते ऍक्च्युली वेस्ट आहे किंवा फेम पर्पजसाठी आपण ते बनवतो, डेव्हलप करतो, असं न करता ऍक्च्युअल कॅरेक्टर स्टडी करणं वेगळं असतं. त्याचे रिलेटेड ऍक्शन्स वेगळे असतात. त्याचे रिलेटेड डायमेन्शन्सना स्टडी करून जोपर्यंत आपण रिप्रेझेंट करत नाही, ऑडियन्स समोर एक कॅरेक्टर ठेवत नाही, तोपर्यंत ते फक्त ऑडियन्ससाठी किंवा फेम पर्पजसाठीच राहतात, ना की डेव्हलप होण्यासाठी. मग मला असं वाटतं तेजस की आपण कोणत्याही गोष्टी चूक म्हणण्यापेक्षा आपण एक्सप्लोर करूया. म्हणजे जिथं आपल्याला ते क्लिशे, जसं श्रीधर म्हणतोय की क्लिशे वापरलं तर काय चुकतंय. कधी कधी कॅरेक्टर्स असे असतात की तिला क्लिशे वापरावं लागतं. जसं आता जसं ते विजय तेंडुलकरांचं कुत्रे हे नाटक आहे, त्याच्यामध्ये ते रिअलिस्टिक नाहीच आहे. ते रिअलिस्टिक प्ले नाही करू शकत आपण. त्याच्यातला जो मी म्हणून जे कॅरेक्टर आहे ते खूपच काय म्हणू शकतो त्याला, ते हा म्हणजे ते इंटरॅक्ट करताय, सतत ती फोर्थ वॉल ब्रेक करून बोलतोय. सो आपण असं नको म्हणूया की
हे बरोबर आहे आणि ते चुकीचं आहे. असं काहीच नाही म्हणजे इट इज रिक्वायर्ड फॉर दी कॅरेक्टर तोपर्यंत सगळं करेक्ट आहे असं. येस, करेक्ट. करेक्ट. ओके, जर कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण मग थांबूया आणि नेक्स्ट सेशन चे डिटेल्स पाठवेन, पण मोस्टली तर सॅटर्डे संडे आपण 2 सेशन घेऊ आणि पुढच्या 2 ह्याच्यामध्ये जर बघितलं आपलं जस्ट अ सेकंड मी स्क्रोल बॅक करतो. आणि कोणाला काही ऍड करायचं तर तुम्ही करू शकता किंवा हे आता चॅप्टर संपलेला आहे सो काही पण डिस्कशन्स असतील ते प्रश्न असतील विचारू शकता. ब्रीफ पण करू शकतो पाहिजे आपण हे चॅप्टर मध्ये काय झालं इफ यू ऑल. येस, तर नेक्स्ट सेशन मध्ये ऍक्शन आणि या चॅप्टर मध्ये 2-3 सुरुवातीच्या गोष्टी खूप चांगल्या याच्यात होत्या. सो हॅलो, तर सुरुवातीला म्हणजे मेकॅनिकल ऍक्टिंग बद्दलच होतं ते. तर स्टार्टिंग ती मुलगी जी असते ती खूप नवीन असते आणि ती खूप चांगलं करते. तर नवीन जेव्हा ऍक्टिंग आपण एमटी डोक्यानं प्री काहीतरी मेथड्स न घेता जेव्हा अप्रोच करतो तेव्हा बऱ्याच वेळी चांगलं होतं. पण ते प्रोसेसमध्ये असताना प्रत्येक वेळी तसंच होणं महत्वाचं असतंय. आणि अप्रोच ठीक करा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, असं एक त्यांनी मध्ये क्ल्यूज दिलेत. आणि बरेच फॉर्म्स असतात ते थेरॉटिकली खूप वेगळे म्हणू शकतो आपण, पण जेव्हा प्रॅक्टिकली परफॉर्म करतो तेव्हा त्याचं सगळ्यांचं मिक्सचर करून दाखवणं गरजेचं असतं ॲज ॲक्टर. आणि जर ते पुढं टेक्निकल्स आहे तर जिम्नॅस्टिक ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी पुढचं चॅप्टर आहेच वाटतं, तर ते 1-2-3 सांगितलं. तर ते अप्रोच ठीक करा म्हणतोय, तर ते अप्रोच नोट डाऊन करता नाही आलंय मला. तर ते अप्रोच काय होतं असं कोणी जर समरी करू शकलं तर. येस, मी PDF शेअर करतोय आणि व्हिडिओ पण शेअर करतोय, सो आपण परत एकदा आपण रिव्हिजिट करू शकतो. ठीक आहे, ओके. थँक्यू सगळ्यांना आल्याबद्दल आणि शेअर करा लोकांसोबत ज्यांना यायचं आहे, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या ओळखीमध्ये ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ऍक्टिंगमध्ये. तर रिअलिस्टिक ऍक्टिंग एक्सप्लोअर करतोय आपण आता. जे मेथड ऍक्टिंग म्हणून खूप लोक बोलतात, आपले शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या तोंडून खूप वेळा ऐकलं असेल मेथड ऍक्टिंग, तर ही मेथड ऍक्टिंग आहे. याच्यातूनच ते जे काय आहे पुढे मिळत जाईल आपल्याला. ठीक आहे, ओके, थँक्स अ लॉट.